Hello, good morning students. Today we start next point of this public finance. Before Diwali we have started public finance and we have studied the meaning of public finance as well as public expenditure, and now here this next part of this syllabus is public revenue. What is mean by public revenue? That means here how that government collects income for the sake of well-being of the people or for the sake of expenditure which is to be made for the country. So here that is public revenue. आता आपण दिवाळीच्या अगोदर पब्लिक फायनान्स हा टॉपिक सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर आपण पाहिलं होतं आणि आता त्याची दुसरी बाजू जी आहे ती पब्लिक रेव्हेन्यू ते आपण आता इथे पाहणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय पब्लिक रेव्हेन्यू? ॲग्रिगेट कलेक्शन ऑफ इन्कम विथ द गव्हर्नमेंट थ्रू व्हेरियस सोर्सेस. म्हणजे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सोर्सेसमधनं इन्कम कलेक्ट करतो आणि त्या इन्कममधनं त्याचा जो एक्सपेंडिचर असतो तो इन्कर करतो त्याला आपण पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो. The necessity of public revenue arises due to public expenditure. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की पब्लिक एक्सपेंडिचर करण्याकरता या कंट्रीसाठी जो एक्सपेंडिचर होतो तो करण्याकरता ते रेव्हेन्यू कलेक्ट केलं जातं, इन्कम जनरेट होतं गव्हर्नमेंटकडून, त्याला आपण पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल्स कुठले आपण म्हणू शकतो? डॅम्स आहेत, रोड्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे बारामतीमध्ये बघा आता किती तरी फॅसिलिटीज आपल्याला तिथं गव्हर्नमेंटकडून मिळालेल्या आहेत. रिंग रोडचं पॅटर्न राबवलं आहे त्यांनी, त्याच्यानंतर वेगवेगळे वॉटर टँक्स त्यांनी केलेले आहेत, नंतर पॉवर जनरेशन काही फॅसिलिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर हे जे कशातनं होतं तर हे गव्हर्नमेंटच्या इन्कममधून होतं आणि गव्हर्नमेंट हे इन्कम वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळवतं, त्याला आपण काय म्हणतो? पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो. तर हे पब्लिक रेव्हेन्यूचं मिनिंग आहे. तर पब्लिक रेव्हेन्यू कसा कलेक्ट होतो बघा? सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू. पण पहिल्या सोर्सेसमध्ये कशातून हा रेव्हेन्यू कलेक्ट होतो, म्हणजे काय त्याचे हे आहेत सोर्सेस आहेत. सो त्याला आपण सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो. तर पहिला सोर्स आहे त्याच्यामध्ये टॅक्स. तर टॅक्स म्हणजे काय आहे? तर अकॉर्डिंग टू प्रोफेसर सेलिजमॅन, अ टॅक्स इज ए कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द पर्सन टू द गव्हर्नमेंट विदाउट रेफरन्स टू स्पेशल बेनिफिट्स कॉन्फर्ट. म्हणजे आपण एक गव्हर्नमेंट सोसायटीचा समाजाचा पण एक भाग असतो आणि समाजाचा उपयोग करून आपण इथं पैसे मिळवत असतो. तर त्या पैशातलं काही भाग आपण गव्हर्नमेंटला द्यायचा असतो त्याच्या खर्चासाठी, काय आपण म्हणजे टॅक्स असा अर्थ होतो त्याच्यात. मग वेगवेगळे टॅक्सेस आहेत. गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स आहे स्वतःचा पर्सनल, आणि दुसरा GST आहे जे बिझनेस करतात त्याच्यासाठी. तर हे कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे आपल्या इन्कमचा काही भाग आपण कॅल्क्युलेशन करून गव्हर्नमेंटला देणं हे कंपल्सरी आहे, त्याला आपण टॅक्स असं म्हणतो. कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द पर्सन टू द गव्हर्नमेंट विदाउट रेफरन्स टू स्पेशल बेनिफिट्स कॉन्फर्ट. म्हणजे आपण हे पैसे द्यायचेच असतात, मग त्याचं रिटर्नमध्ये तुम्ही बेनिफिट काय आहे काय नाही हे काय बघायचं नसतं. आपण ह्या समाजाचा एक भाग आहोत, समाजात राहून आपण इन्कम अर्न करतो आणि म्हणून आपण समाजाला काही देणं लागतो, हा त्याच्यातला दुसरा भाग आहे. हे इकॉनॉमिक्सचं मिनिंग नाही आहे, हे एक दुसरं त्याच्यामध्ये विचार आहे. म्हणून आपण काही आपल्या इन्कममधलं काही पेमेंट गव्हर्नमेंटला द्यायचं आहे जे गव्हर्नमेंट समाजासाठी यूज करतं. सो हिअर इट इज कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा टॅक्स सोर्सेस. पब्लिक रेव्हेन्यूचा पहिला सोर्स आहे टॅक्स आणि ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय? टॅक्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, एक कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन पेड टू गव्हर्नमेंट बाय द पर्सन हु इज अर्निंग द इन्कम इन कंट्री ऑर सोसायटी. त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. पहिलं आहे कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन. तुम्ही टॅक्स देणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. एक सिटीजन म्हणून आपली बरीच कर्तव्य असतात, त्याच्यातलं हे एक महत्वाचे कर्तव्य किंवा ड्युटी आहे तुमची, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही टॅक्स पे करायलाच पाहिजे. टॅक्स पे करत नसलं तर तुम्हाला पनिशमेंट मिळते. बरेच लोक कर चुकवण्याचा प्रयत्न असतात, पण जेव्हा ते उघडकीस येतं तेव्हा त्यांना ते पनिशमेंट मिळते. त्याच्यामुळे हे कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन शुड बी मेड बाय एव्हरी पर्सन हु इज अर्निंग इन्कम to government, otherwise he will be punished.
त्याच्यानंतर दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. इनेबल गव्हर्नमेंट टू इन्कर एक्सपेन्सेस इन द कॉमन इंटरेस्ट ऑफ द सोसायटी. आताच मी सांगितलं तुम्हाला की टॅक्समधून जो रेव्हेन्यू कलेक्ट होतो, टॅक्समधून जे इन्कम कलेक्ट होतं ते सोसायटीसाठी, समाजासाठीच तिथं वापरलं जातं. सो इट इनेबल्स गव्हर्नमेंट टू इन्कर एक्सपेन्सेस इन द कॉमन इंटरेस्ट ऑफ द सोसायटी. त्याच्यानंतर आहे बघा पुढचं फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर डिरेक्ट अँड प्रपोर्शनेट बेनिफिट ऑर सर्व्हिसेस फ्रॉम द गव्हर्नमेंट इन रिटर्न ऑफ टॅक्स. इथे तुम्ही टॅक्स जास्त भरला म्हणून तुम्हाला रिटर्न जास्त आहे असं नाही. डिरेक्ट अँड प्रपोर्शनेट बेनिफिट ऑर सर्व्हिसेस फ्रॉम द गव्हर्नमेंट इन रिटर्न ऑफ टॅक्स असं होत नाही. मी एक पॉईंट घेतलं त्याच्यातलं, पुस्तकामध्ये तरी असं तिथं स्टेटमेंट आहे बघा की पुस्तकामध्ये त्यांचं स्टेटमेंट असं आहे, the payment of tax by a person does not entitle him to receive any direct and proportionate benefit or services from the government in return for tax. मग याचा अर्थ काय होतो की तुम्ही ज्या प्रमाणामध्ये टॅक्स भरलाय त्या प्रमाणामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेलच असं नाही. समजा तुम्ही इन्कम जास्त अर्न करताय, जास्त इन्कम अर्न करताय, जास्त टॅक्स भरताय म्हणून तुम्हाला जास्त बेनिफिट नाही. एखादा कमी इन्कम असेल एखाद्याचा, तो इन्कम टॅक्स कमी भरत असेल म्हणून त्याला बेनिफिट कमी असं नाही. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही टॅक्स भरता त्या प्रमाणामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल असं नाही. कारण हा टॅक्स आपण टॅक्स भरतो, गव्हर्नमेंट ते कलेक्ट करतं आणि गव्हर्नमेंट ॲट अ ग्लास किंवा असं रॅन्डमली ते एक्सपेंडिचर करतं. असं नाही की ह्याने जास्त भरलं ह्याला जास्त बेनिफिट द्या, ह्याने कमी भरलं ह्याला बेनिफिट, असं नाही. तिथे इक्वल फुटिंग आहे. म्हणजे जो काही रेव्हेन्यू कलेक्ट होतो तो समाजासाठी खर्च केला जातो, मग त्याच्यामध्ये समाजाच्या सगळ्या घटकांना समान बेनिफिट मिळतो त्याचा. सो दॅट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ टॅक्स. टॅक्स इज इम्पोज ऑन इन्कम, प्रॉपर्टी और कमोडिटीज अँड सर्व्हिसेस. म्हणजे तुम्ही इन्कम अर्न करता, सॅलरीड पर्सन्सचं कसं असतं बघा, इन्कम अर्न करतात त्यांना इन्कम टॅक्स बसतो, जीएसटी बसतो बिझनेसमॅनला. म्हणजे ते जे कमोडिटीज किंवा सर्व्हिसेस जे ऑफर करतात त्याच्यासाठी जो टॅक्स इम्पोज केला जातो त्याला आपण जीएसटी फॉर्ममध्ये आता केला जातो असं आपण म्हणतो. तर ते जे आहे ते एकतर इन्कमवर टॅक्स चार्ज केला जातो, नाहीतर तुमची प्रॉपर्टी काय आहे त्याच्यावर टॅक्स चार्ज केला जातो, किंवा तुम्ही कुठल्या कमोडिटीज आणि सर्व्हिसेस यूज करून बिझनेस करता त्याच्यासाठी हा टॅक्स इम्पोज केला जातो. Now what are types of taxes? तर पहिले टाइप ऑफ टॅक्स आहे तो डिरेक्ट टॅक्स आहे. इट इज पेड बाय द टॅक्स पेअर ऑन हिज इन्कम अँड प्रॉपर्टी. म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट असतो तो, आपण किती इन्कम करतो त्याच्यावर त्याचे स्लॅब्स असतात, ते इन्कम टॅक्सचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याचा फॉर्मॅट असतो, ते फॉर्म्युले असतात, त्याच्याप्रमाणे तो टॅक्स चार्ज केला जातो. सो दॅट इज डिरेक्ट टॅक्स. यू कॅनॉट ट्रान्सफर द बर्डन ऑफ टॅक्स टू अदर्स. ह्याचं एक्झाम्पल काय, पर्सनल इन्कम. जेवढा टॅक्स तुम्हाला बसलेला आहे तेवढा तुम्ही सगळा पे करायचा आहे. ते तुम्हाला टॅक्स पेईंग जे आहे ते तुम्ही शेअर नाही करू शकत. जेवढा टॅक्स चार्ज केलेला आहे तेवढाच टॅक्स तुम्ही तिथं गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. तुम्ही हे टॅक्स कुणाला ट्रान्सफर करू शकत नाही, किंवा बर्डन जे आहे ते कुणाला ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही जेवढा इन्कम अर्न करता त्याच्यावर तुम्हाला स्वतःला इन्कम टॅक्स इथं पे करायचा आहे. Now next is indirect tax. Indirect tax, it is levied on goods and services. It is paid at the time of production or sale and purchase of the commodity or a service. तर इथं हा डिरेक्ट टॅक्स म्हणजे डायरेक्टली तुमच्या इन्कमवर चार्ज केला जातो, पण इनडिरेक्ट टॅक्स हा गुड्स अँड सर्व्हिसेसवर चार्ज केला जातो. मग हे जेव्हा प्रोडक्शन होतं किंवा जेव्हा तुम्ही त्याचं सेल करता किंवा परचेस करता कमोडिटी त्याच्यावर तुम्हाला टॅक्स दिला जातो. बर्डन ऑफ an indirect tax can be shifted by the taxpayer to other persons. म्हणजे इथं आता तुम्ही समजा प्रोड्युसर असाल, प्रोड्युसर असल्यावर तुम्ही कमोडिटीज वर जे प्रोड्यूस करता त्याच्यावर जो टॅक्स आहे तो तुम्ही कंझ्युमर कडनं रिकव्हर करू शकता. किंवा तुम्ही एक सेलर आहात किंवा बिझनेसमॅन आहात तर तुम्ही एकीकडनं कमोडिटीज घेणार आणि दुसरीकडे कमोडिटीज विकणार. तर ह्याच्यामध्ये जो तुम्हाला टॅक्स बसतो त्या कमोडिटीजवर किंवा सर्व्हिसेसवर तो तुम्ही कंझ्युमरकडनं रिकव्हर करू शकता. त्याच्यामुळे इथं हे टॅक्सचं बर्डन कॅन बी शिफ्टेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर और कॅन बी शिफ्टेड फ्रॉम प्रोड्युसर और बिझनेसमॅन to consumer. So this is indirect tax. Direct tax means paid
by the person who earns income, and indirect tax is nothing but the tax which is paid or which can be shifted from one person to another. So that is indirect tax. मग त्याच्यानंतर आहे बघा नॉन टॅक्स रेव्हेन्यूज आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यूज म्हणजे टॅक्स शिवाय. आता पहिला सोर्स काय होता रेव्हेन्यूचा? टॅक्स. दुसरा सोर्स काय आहे रेव्हेन्यूचा? नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस. पण टॅक्स मध्ये दोन प्रकार कुठले सांगितले आपण? डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता इथं नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस मध्ये काय काय आहेत बघा. त्याचं मिनिंग काय आहे? पब्लिक रेव्हेन्यू रिसिव्ड बाय द गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, पब्लिक एंटरप्राइजेस, गिफ्ट्स अँड ग्रँट्स आर कॉल्ड ॲज नॉन टॅक्स रेव्हेन्यू. म्हणजे टॅक्स शिवाय जो रेव्हेन्यू कलेक्ट केला जातो कुठल्या फॉर्ममध्ये, गिफ्टमध्ये किंवा डोनेशनमध्ये किंवा ग्रँटमध्ये किंवा अदर काही फॉर्म्स असते, तर त्याच्यामध्ये जो रेव्हेन्यू कलेक्ट केला जातो त्याला नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतात. त्यातलं पहिलं जे आहे ते फीज आहे. टॅक्स इज पेड कंपल्सरीली बट फीज आर नॉट पेड कंपल्सरीली. म्हणजे टॅक्सचं कसं असतं बघा, तुम्ही इन्कम अर्न केलं की तुम्हाला तो टॅक्स पे करावाच लागतो. मग त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला सर्व्हिसेस मिळो अगर नाही मिळो. पण इथं जेव्हा फी आपण पे करतो त्या फी मध्ये आपल्याला काहीतरी सर्व्हिस मिळते तेव्हा आपण फी पेड करतो. आता तरी कुठलं एक्झाम्पल सांगितलं बघा, एज्युकेशन फी किंवा रजिस्ट्रेशन फी. तुम्ही बिझनेस सुरू केला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. पण रजिस्ट्रेशन फी जरी भरली तरी आपण बिझनेस करून इन्कम अर्न करू शकतो. एज्युकेशन फी गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस असतात किंवा स्कूल्स असतात त्याच्यामध्ये आपण फी भरली तर आपल्याला एज्युकेशनची सर्व्हिस मिळू शकते. मग फी आणि टॅक्समध्ये फरक काय? तर टॅक्स हा कंपल्सरी द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये रिटर्नमध्ये तुम्हाला कुठलीही सर्व्हिस रेंडर केली जात नाही गव्हर्नमेंटकडनं. पण फीजमध्ये मात्र तुम्हाला कुठली तरी सर्व्हिस रेंडर करता आणि म्हणून तुमच्याकडनं गव्हर्नमेंट फीज घेतं. कंपल्सरी नाही आहे. जेव्हा तुम्ही त्यांची सर्व्हिसेस यूज कराल तेव्हा त्यांचे पण काही कमॉडिटीज घ्याल तर त्याला आपण इथं फीज पेड करतो. सो हिअर दॅट इज फीज. त्याच्यानंतर हे बघा प्राइसेस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे आता गव्हर्नमेंट सुद्धा काय बिझनेस करतं बघा. गव्हर्नमेंट सुद्धा काय करतं, काही काही गुड्स प्रोड्यूस करतं, सर्व्हिसेस देतं आणि त्याच्याबद्दल ते चार्ज करतो. तर त्याला आपण हे प्राइसेस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस असं म्हणू शकतो. त्याच्यापासून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू अर्न होतो, जे इन्कम मिळतं. त्याच्यानंतर आहे स्पेशल असेसमेंट. The payment made by citizens of particular locality in exchange of certain special facilities. आता समजा एखादी कॉलनी असेल, त्या कॉलनीमध्ये गव्हर्नमेंटने काही सर्व्हिसेस दिले, समजा रोड्स चांगले केले, त्यानंतर बाग केली किंवा काही पब्लिक पार्क असेल ते केले, तर ते स्पेशल त्या लोकॅलिटीकडनं जे सर्व्हिसेस गव्हर्नमेंट देतं त्या लोकॅलिटीकडनं ते टॅक्स किंवा त्या लोकॅलिटीकडनं ते चार्जेस घेतं त्याला आपण स्पेशल असेसमेंट म्हणतो. म्हणजे गव्हर्नमेंट ज्या भागामध्ये, कॉलनीमध्ये किंवा लोकॅलिटीमध्ये स्पेशल सर्व्हिसेस देतं आणि त्याच्यासाठी काही ते चार्जेस चार्ज करतात, तर ते जे आहे त्याला आपण स्पेशल असेसमेंट असं म्हणतो. त्याच्यानंतर फाईन्स अँड पेनल्टीज. आता फाईन्स अँड पेनल्टीजचा मेन ऑब्जेक्ट काय असतो? टू अर्न इन्कम इज नॉट मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस फाईन्स अँड पेनल्टीज. म्हणजे एखादा लॉ आपण मोडला, व्हायोलेट केला, ब्रेक केला, एखादा नियम मोडला आपण गव्हर्नमेंटचा, तर त्याच्याकडनं आपल्याला पेनल्टी किंवा फाईन द्यायला लागतो. याच्यामध्ये इन्कम अर्न करण्यापेक्षा गव्हर्नमेंटचा ऑब्जेक्ट काय असतो की ती जे काही नियम केलेले आहेत किंवा रूल्स आहेत ते फॉलो करायला पाहिजे समाजातल्या लोकांनी, असा त्यांचा आग्रह असतो. आणि त्याच्यामध्ये म्हणून त्या रूल जर आपण मोडला किंवा तो ब्रेक केला किंवा तो फॉलो नाही केला तर आपल्याला काही फाईन द्यावं लागतो किंवा पेनल्टी द्यावी लागतात. समजा तुम्ही इन्कम टॅक्स नाही पे केला तर ते तुम्हाला पेनल्टी द्यायला लागते, इन्कम टॅक्स द्यायला लागतो, तो लागतोच. परत फॉर एक्झाम्पल आपण ह्याचं बघा, हे कॉमन एक्झाम्पल आहे सिग्नल. आता आपल्याकडे बारामतीत फास्ट सिग्नल सिस्टम नाही आहे, पण पुणेमध्ये सिग्नल सिस्टम आहे आणि ते सिग्नल जर तुम्ही ब्रेक केलं, सिग्नल असताना थांबायचं असतं त्यावेळी तुम्ही थांबला नाही रेड सिग्नल असताना, तर इथं तुम्हाला तुमचा फोटो काढला जातो व्हेकलचा, त्याच्यावरनं तुमचा ऍड्रेस मिळतो आणि तुम्हाला घरी पत्र येतं एवढं तुम्हाला फाईन आहे आणि तो तुम्ही पे करा. तुम्हाला कळत सुद्धा नाही हे फाईन आपल्याला आहे, आपण हे लॉ ब्रेक करतो. म्हणजे सिग्नल दाखवल्याशिवाय आपण पुढे जातो हे तुम्हाला माहीत सुद्धा नसते की आपल्याला हे फाईन आता आपल्याला हे होणार आहे. पण तिथं त्यांनी सगळी ते सिस्टम, कॅमेऱ्याची सिस्टम बसवलेली असते पुणेमध्ये आणि तिथं तुम्हाला तो फाईन द्यावा लागतो.
पण ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे की तुम्ही ट्रॅफिकचे रूल फॉलो करायला पाहिजे. ऍक्सिडेंट्स कमी होतील या दृष्टीने ते ट्रॅफिकचे रूल्स केलेले असतात, तर ते तुम्ही जर फॉलो नाही केलं तर तुम्हाला तो फाईन बसतो. म्हणजे एका दृष्टीने ते गव्हर्नमेंटचे इन्कम पण आहे आणि दुसऱ्या दृष्टीने ते लॉ जो केलेला आहे त्याचे रूल्स जे केलेले आहेत ते तो फॉलो करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण मेन ऑब्जेक्ट हा असतो की गव्हर्नमेंटचे रूल्स तुम्ही तिथं फॉलो करायला हवेत, रूल्स आहेत ते पाळायला हवेत असं. त्याच्यानंतर हे बघा गिफ्ट्स, ग्रँट्स अँड डोनेशन्स. आता इथं गिफ्ट्स, ग्रँट्स अँड डोनेशन्स ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो की काही लोक गिफ्ट देतात किंवा ग्रँट देतात, डोनेशन देतात. आता रिच इंडस्ट्रियलिस्ट असतात बघा, टाटा सारखे लोक, ते डोनेशन देतात गव्हर्नमेंटला, ते हेल्प करतात. काही ग्रँट ते आपल्याला फॉरेन कंट्रीजकडून मिळते, काही एज्युकेशनसाठी मिळते, काही ह्याच्यामध्ये काही पब्लिक युटिलिटीज असते, त्या पब्लिक युटिलिटीजमध्ये पण आपण यूज करू शकतो हे गिफ्ट्स आणि ग्रँट्स अँड डोनेशन्स. सो दॅट इज गिफ्ट्स अँड ग्रँट्स, हा नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. परत स्पेशल लेव्हीज, दिस इज लेव्ड दोज कमोडिटीज द कन्झम्पशन ऑफ विच इज हार्मफुल. हे आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेले आहे. ज्या कमोडिटीज हार्मफुल आहेत त्या कमोडिटीजवर ते काय करतात, चार्ज करतात आणि ते त्याच्यामध्ये स्पेशल त्याच्यामध्ये चार्जिंग असतं. तर ते अशा प्रकारचे लेव्ही जे असतात ते त्याच्यामुळे त्याला गव्हर्नमेंटला इन्कम मिळतं. पण ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असा असतो की तुम्ही ते जे कमोडिटीज हार्मफुल असतात आपल्या हेल्थसाठी तर ते तुम्ही कन्झ्युम करू नये, हे त्याच्यामध्ये बघा ऑब्जेक्ट असतो. पण त्याच्यामध्ये इन्कम पण होतच, पण मेन ऑब्जेक्ट असा असतो की ते तुमचं वेलबिंग हा, त्याचं पब्लिक वेलबिंग हा तिथं त्याच्यामध्ये मोस्टली इथं कॉन्सन्ट्रेट केलं जातं. आणि शेवटचं आहे बॉरन्स. बॉरन्समध्ये काही पर्सन्स कडून ते डिबेंचर्स इश्यू करतात बघा, गव्हर्नमेंटचे डिबेंचर्स असतात, त्याच्यातून बॉरन्स मधनं ते इन्कम करू शकतात, ते रेव्हेन्यू कलेक्ट करू शकतात. किंवा फॉरेन कंट्रीज कडून, फॉरेन जे इन्स्टिट्यूट आहेत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट त्याच्यामधनं त्यांना ते इथं आपल्याला रेव्हेन्यू कलेक्ट करू शकतात. तर अशा पद्धतीचे हे पब्लिक रेव्हेन्यूचे ते नॉन टॅक्स चे जे टॅक्स सांगितले ते आपण आता बघितले. तर अशा पद्धतीने आज आपण पब्लिक रेव्हेन्यू हे बघतोय. आणि पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंट त्याचा एक्सपेंडिचर करण्यासाठी इन्कम अर्न करतो. त्या इन्कम अर्नमध्ये ते त्याला आपण पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो. त्या पब्लिक रेव्हेन्यूचे टॅक्स सोर्स आणि नॉन टॅक्स सोर्सेस आज आपण पाहिले. तर हा एक महत्त्वाचा इथं पार्ट ऑफ सिलेबस आहे. तर तो तुम्ही परत एकदा रिपीटेडली हे ऐकायचं आहे आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. Let me continue tomorrow. Thank you very much.